मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी पहाटे नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत एका खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला। चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बस पलटी होऊन झालेल्या या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 38 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींपैकी 8 ते 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात होती। शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बस सुकेळी खिंडीतून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस महामार्गावरच पलटी झाली। अपघाताचा आवाज आणि प्रवाशांचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि SVRSS बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। या अपघातात एक महिला बसच्या खाली अडकली होती। स्थानिक नागरिक, पोलीस आणि SVRSS टीमने शर्थीचे प्रयत्न करून या महिलेला सुखरूप बाहेर काढले। जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले। या अपघातातील गंभीर जखमींना नवी मुंबई येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बसमध्ये एकूण 38 प्रवासी होते। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाला डुलकी लाभल्यानं, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। नागोठणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।